नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे, 18 नोव्हेंबर वार सोमवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. तर मग या दिवशी आपण गणपती बाप्पाचा जर उपवास करतोच, गणपती बाप्पाला ज्या पाहिजे त्या सेवा आपण करतोच. पण काही अशा सेवा आहेत, काही असे उपाय आहेत की जर काय आपल्या मुलांच्या इच्छा असतील म्हणा किंवा त्यांना प्रगतीमध्ये यश मिळत नसेल किंवा एखाद्या मुलाला नोकरी मिळत नसेल किंवा काही मुलं अभ्यास वगैरे करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क मिळत नसतील किंवा तुमच्या मुलाची अजून कोणती अडचण असेल, तर त्यासाठी मग आईने या दिवशी 21 दुर्वांचा उपाय करायचा आहे. तर तो कोणता उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे आणि नेमकं कुठे करायचा आहे, घरी का मंदिरात किंवा मुलांनीच करायचा का, आई पण करू शकते का वडिलांनी केला तर चालेल का, याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग काय करायचं आहे, या दिवशी म्हणजेच की संकष्टीच्या दिवशी आपण म्हणजे महिला उपवास करतातच, त्याचप्रमाणे मुलं पण आणि माणसे पण उपवास करतातच. त्यामुळे मग याचा उपवास जर आईने केला नसेल तरी हरकत नाही, पण आईने मुलासाठी जर उपवास केला तर मग हा उपाय आवर्जून करावा. उपवास नसेल केला तरी पण तुम्ही म्हणजेच की उपाय करू शकता, म्हणजे उपवास जरी नाही केला तरी पण. तर मग काय करायचं आहे की हा उपाय मग आईने करू शकते. जर आईला मासिक धर्म असेल तर मग आईला हा उपाय करता येणार नाही किंवा सुतक वगैरे असेल तर मग अजिबातच करता येणार नाही. तर मग यावेळेस काय करायचं आहे, आईला जर मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरी हरकत नाही किंवा जर स्वतः मुलगा करायला तयार असेल तरी पण तो मुलगा करू शकतो हा स्वतःसाठी पण उपाय. तर मग त्यासाठी मग काय करायचं आहे, आता चतुर्थी असेल त्या दिवशी आपण काय करतो की सकाळी ज्यावेळेस आपल्या घरी देवपूजा होते त्यावेळेस मग आपण गणपती बाप्पाला अभिषेक वगैरे करतोच दररोज. पण चतुर्थीच्या दिवशी मग काय करायचं आहे की आवर्जून गणपती बाप्पाची वेगळी पूजा मांडायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे की एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. म्हणजेच की गणपती बाप्पाची स्थापना करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की अगोदर पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग अभिषेक वगैरे झाल्यानंतर पंचामृताने मग गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती छान पुसून वगैरे घ्यायची आहे आणि मग गणपती बाप्पांना वल्ल कुंकू लावायचं आहे. आता यामध्ये कसं होतं, बाकीच्या देवांना आपण कुंकू वगैरे लावत नाही. काही देव असे आहेत की त्यांना फक्त अष्टीगंध आणि म्हणजे चंदनच लावता येतं, पण गणपती बाप्पांना आपण कुंकू वगैरे लावू शकतो. तर मग काय करायचं आहे, गणपती बाप्पांना कुंकू वगैरे लावायचं आहे आणि जे आपण चौरंगाने पाट ठेवला आहे त्यावरती मग थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे. म्हणजे अखंड तांदूळ का ठेवायचे आहेत की असे तुटलेले वगैरे तांदूळ घेतलं तर अक्षदा म्हणून गणपती बाप्पाला सगळ्यात प्रिय वस्तू आहे. त्यामुळे मग आपण जे पण काय अक्षदा घेणार आहे त्यामुळं अखंड घ्यायचे आहे. आता आपल्याला एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर मग त्याचे फळ पण चांगलं मिळालं पाहिजे. त्यामुळं आपण ज्या वस्तू घेणार आहे उपाय करण्यासाठी, त्यासाठी मग त्या वस्तू पण आपल्याला सगळ्या चांगल्याच घेतल्या पाहिजेत. तर मग त्यानंतर काय करायचं आहे, गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. आता सगळ्यात आवडीची वस्तू म्हणजे गणपती बाप्पाला लाल फूल सगळ्यात प्रिय आहे, म्हणजेच अत्यंत प्रभावी करणारी सेवा आहे ही. त्यामुळं मग गणपती बाप्पाला जास्वंदाचं लाल फूल दररोज तर तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण कराच, पण चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पाला जास्वंदाचं लाल फूल आवर्जून अर्पण करा. म्हणजेच की त्याचबरोबर आता काही ठिकाणी काही महिला काय करतात की पूर्ण माळा जास्वंदाच्या फुलाची घालतात गणपती बाप्पाला. तर काही ठिकाणी भेटत नाही, त्यामुळं मग त्यांना एखादं फूल भेटणं पण अवघड होतं. पण एखादं जरी फूल भेटलं तर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आवर्जून गणपती बाप्पाला लाल फूल अर्पण करा. मग त्यानंतर काय करायचं आहे, 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे. आता ती जी जोडी घेणार आहोत ती पण दुर्वांची जोडी अशी शिळी वगैरे घेऊ नका की तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवली किंवा सकाळी आणून ठेवली आणि संध्याकाळी हा उपाय केला आपण. तर असं नाही, तुम्ही दिवसभरातून हा उपाय कधीही करू शकता. वाटलं तर दिवसभर नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी पण हा उपाय करू शकता. तर मग 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे
आणि मग गणपती बाप्पाला मोदक बनवणं तुम्हाला शक्य झालं तर मोदक बनवायचे आहेत 21 मोदक. नाही जमलं तुम्हाला मोदक बनवायला तर मग तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य ठेवलात तरी चालेल आणि गणपती बाप्पाची आरती करायची आहे. हे झालं, हे घरी आपण जे सेवा करतो उपवास असल्यानंतर, तर ह्या गणपती बाप्पाच्या घरी सेवा करायच्या. तर मग ह्या सेवा झाल्यानंतर जो उपाय करणार आहोत आपण, तो उपाय आपल्याला घरी करता येणार नाही, तर तो उपाय जवळपासच्या गणपती मंदिरातच उपाय करता येईल आपल्याला. तर मग त्यासाठी तुम्हाला गणपती मंदिरात जायला लागेल. मग गणपती मंदिरात जाताना तुम्हाला काय काय वस्तू न्यायच्या आहेत? 21 दुर्वांची जुडवी न्यायची आहे आणि शमीपत्र, म्हणजेच की त्याला समदड असं म्हणतात. आता तुम्ही जिथे पण सामान घ्यायला जासाल पूजेचं वगैरे, त्यावेळेस तुम्हाला तिथे समदड भेटन. ती पण तुम्हाला मग 21च जुडी घ्यायची आहे समदडची. ज्याप्रमाणे आपण दुर्वांची 21 जुडी घेणार आहोत, त्याचप्रमाणे मग समदडचीच 21 जुडी घ्यायची आहे, म्हणजे शमीपत्राची. आणि मग एक जास्वंदीचं लाल फूल घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग नैवेद्य म्हणून तुम्ही जर मोदक बनवला असेल तर मग मोदक घेऊन जायचं आहे गणपती बाप्पाला. नसेन बनवलं तर मग गूळ खोबऱ्याचं नैवेद्य नेलात तरी हरकत नाही. आता हा उपाय करत असताना तुम्ही, म्हणजे आई जर हा उपाय करत असेल मुलासाठी, तर तुम्ही मुलाला सोबत नेलात तरी हरकत नाही. किंवा मग एकटा मुलगा करणार असेल तरी एकट्या मुलाला, म्हणजे त्याच्यासाठी स्वतःसाठी करणार असेल तरी हरकत नाही. किंवा वडील आपल्या मुलासाठी करत असतील तरी ह्या सगळ्या वस्तू जाताना त्यांनी मंदिरात मग घेऊन जायच्या आहेत. आणि मग त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर गणपतीच्या बाप्पाच्या मूर्तीच्या पुढं मग तुम्ही ज्या वस्तू नेल्या आहात, म्हणजेच की शमीपत्राची 21 जोडी, ती बाप्पांना अर्पण करायची आहे. आणि 21 दुर्वा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. आणि मग ते जे तुम्ही एक लाल फूल नेलं आहे जास्वंदाचं, ते एक लाल फूल पण जास्वंदाचं बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि तुम्ही जो प्रसाद नेला आहात, गूळ खोबरं म्हणा किंवा अजून काय नेलं असेल, म्हणजेच की मोदक वगैरे बनवले असतील तर मग मोदक तुम्ही घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून अर्पण करायचं आहे. हे सगळं अर्पण केल्यानंतर मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा तिथेच बसून तुम्हाला जप करायचा आहे. म्हणजे ओम गण गणपते नमः हा 108 वेळा जप करायचा आहे. आणि जप करून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल तुमच्या मुलाबद्दल म्हणा किंवा मुलांनी केला तर स्वतःची जी इच्छा असेल ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि मग तुम्ही अक्षदा नेल्या असेल तर गणपती बाप्पांना अक्षदा पण अर्पण करायचे आहेत. आता आपण हा उपाय करत असताना काय करतो, की सगळ्याच वस्तू आपण चांगल्या नेत नाही, जे भेटेन तेवढंच नेतो. पण ह्या सगळ्या वस्तू आपण जर नेल्या तर आपल्याला पाहिजे ते फळ मग मिळतं. आणि आपल्या मनात जर विश्वास असेल की मी जे हे उपाय करण्यासाठी हाती घेतला आहे, तर माझे गणपती बाप्पा माझा हा जो उपाय आहे, माझी जी मनात इच्छा आहे ती इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करणारच, हा विश्वास जर आपल्या मनात असेल तर मग आपण मनापासून जर हा उपाय केला तर मग आपली इच्छा नक्की पूर्ण होते. तर मग हा उपाय कधी करायचा, तर म्हणजेच की हा उपाय तुम्ही दिवसभरातून सकाळी करा किंवा संध्याकाळी पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर मग हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला केलात तरी हरकत नाही. म्हणजेच की काय होतं, की जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर उपाय केला नाही तरी हरकत नाही. पण आपण दर चतुर्थीला एक तरी आवर्जून गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल अर्पण करावे. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. आणि मग कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.